नाशिक शहर परिसरातील एका नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये आज काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना घडली। रुग्णालयातील लिफ्ट अचानक अंगावर पडल्याने ज्योती अहिरे ही महिला कर्मचारी या दुर्घटनेत गंभीर जखमी झाली आहे। या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रासह परिसरात मोठी खळबळ उडाली असून कॉलेज प्रशासनाच्या सुरक्षिततेवर आणि लिफ्टच्या देखभालीचा प्रश्न गंभीर झालाय। समोर आलेल्या माहितीनुसार ज्योती अहिरे या मेडिकल कॉलेजमध्ये आपलं दैनंदिन कामकाज करत होत्या। काम करत असताना अचानक तांत्रिक बिघाडामुळे लिफ्ट त्यांच्या अंगावर कोसळली। हा अपघात इतका भीषण होता की त्यामध्ये त्या गंभीररित्या जखमी झाल्या। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ज्योती यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले। सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येतंय। घटनेची माहिती मिळताच जखमी महिलेच्या मुलाने रुग्णालयाकडे धाव घेतली आहे। घटनास्थळावरील परिस्थिती आणि आईची गंभीर अवस्था पाहून मुलाने केलेला आक्रोश उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणणारा होता। या प्रकरणाचा आडगाव पोलीस अधिक तपास करतायत। रुग्णालयात ड्रम ठेवण्यासाठीची लिफ्ट आहे। त्या ठिकाणी सदर महिला कर्मचारी या लिफ्टमध्ये ड्रम ठेवण्यासाठी गेल्या होत्या। त्याचवेळी लिफ्ट कुठे आहे हे पाहण्यासाठी त्यांनी आत बघितलं असता वरून आलेली लिफ्ट त्यांच्या मानेवर पडली आणि त्यांच्या मणक्याला यामुळे गंभीर इजा झाली आहे। त्यांच्यावर रुग्णालयात अधिक उपचार सुरू आहेत आणि अंतर्गत समितीद्वारे या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती डॉक्टर सुधीर भामरे यांच्याकडून देण्यात आली आहे। नमस्कार, मी डॉक्टर सुधीर भामरे, डीन डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक। आज अनफॉर्च्युनेटली आमच्याकडे ऑपरेशन थिएटरमध्ये एक ज्या मावशी आहेत वॉर्डच्या, त्या ड्रम ठेवायला जी काही ड्रमची लिफ्ट आहे तिथे गेल्यात आणि त्या लिफ्ट दरवाजातनं त्यांनी लिफ्ट कुठे हे वाकून बघायला सुरुवात केली असताना वरून लिफ्ट आल्यामुळे त्यांची मान त्या लिफ्टमध्ये अडकली आणि त्यांना मणक्याला इजा झाली आहे। त्यांना ICUमध्ये ॲडमिट करून इंट्युबेशन केलेलं आहे आणि त्यांच्यावरती इलाज चालू आहे। तर गोष्टीची इंटरनल एन्क्वायरी कमिटी एन्क्वायरी करत आहे। जय महाराष्ट्र। माझ्या आईला मी एकटाच झालं दवाखान्यात सोडला। माझी आई इथं काम करत असताना इथून लिफ्टमध्ये गेली वाटतं ती, आणि गेले तिथून ड्रममध्ये टाकत असताना ती लिफ्ट तिच्या अंगावर पडली, म्हणजे मानेवर पडली आणि एवढा भाग तिचा डायरेक्ट त्या लिफ्टमध्ये गेला। तर इथल्या लोकांनी मला काहीच सांगितलं नाही। हे सगळं बंद करून ठेवलेलं होतं इथलं हा डिपार्टमेंट। ज्यावेळेस मी शोधाशोध केली, इथं बघितलं, हे इथं लॉक करून ठेवलेलं होतं यांनी आणि हा सगळा दरवाजा मला खोलू पण देत नव्हते। मी ज्यावेळेस प्रयत्न केले, हे खोललं तर आतमध्ये सगळं रक्त पडलेलं आहे। बघितलं मी इथं रक्त पडलं। एकाने मला सांगितलं की तुझ्या आईच्या इथं मानेवर लिफ्ट पडली, त्याच्यामुळे मला समजलं की इथं ती अडकली होती म्हणून। असं अजूनपर्यंत डॉक्टरनी किंवा स्टाफनी, कुठल्याही माणसाने, इथले जे मॅनेजमेंट आहे, कुठल्याही माणसाने मला हे सांगितलं नाही माझ्या आईच बरोबर झालेलं काय। आता तुम्ही बघू शकता इथं सगळं रक्त पडलेलं आहे इथं, आणि माझ्या आईसोबत झालं का हे मला समजलं आली पाहिजे। रिक्वेस्ट करतो सर, माझ्या आईची काय जे काही झालं ती फुटेज मला दाखवा कॅमेऱ्यातली।